नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ज्याचं नाव आहे फायनान्स, बिझनेस आणि वेल्थ. याच्यामध्ये आपण आता खूप साऱ्या गोष्टी कवर करणार आहोत. जसं की आपण बघतो की फायनान्समध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत असतात, पण आपल्याला नेमकं माहीत नाही राहत. तर आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व काही गोष्टी, ज्या टर्म्स ज्या मला अंडरस्टँड आहे, मी तुम्हाला त्या एक्सप्लेन करून सांगणार आहेत. तर चला स्टार्ट करू आपल्या व्हिडिओला. तर बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे रेपो रेटवरती. तर नेमकं आता तुम्ही ऐकलं असेल रेपो रेट म्हणजे काय. तर बेसिक गोष्ट आहे बघा, मार्केटमध्ये तुम्ही जाता, सर्वांना गरज पडते बँकेमध्ये जाण्याची आणि आपल्याला लोन घेतात. कार लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन, आणि त्याच्यामध्ये खूप सारे टर्म्स आणि कंडिशन असतात. सेक्युर्ड लोन, अनसेक्युर्ड लोन, आणि सर्व काही गोष्टी डिपेंड कशावर असतात तर रेपो रेटवरती. खूप काही गोष्टी असतात की कधी आपण अशा पण गोष्टी ऐकतो की शेअर मार्केट आता डाऊन झालं आहे, शेअर मार्केट वाढलं आहे रेपो रेट इन्क्रीज झाल्यामुळे किंवा डिक्रीज झाल्यामुळे, आणि मार्केटमध्ये सध्या महागाई आली. तर ते आपण कसं काही फाइंड आउट करणार. तर हा रेपो रेट नेमका असतो तरी काय. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला पहिली जी कंडिशन आहे ती आहे की रेपो रेट म्हणजे काय. बघा, रेपो रेट अशी गोष्ट आहे की जी RBI मॅनेज करते. म्हणजे कसं, आता आपण बँकेकडे जातो आहे लोन घ्यायला, तर बँक आपल्याला लोन देते आणि त्याच्या बदल्यात काय करते तर इंटरेस्ट चार्ज करते, म्हणजे व्याज, जे की आपल्याला होम लोनवरती 8 ते 10% मिळतं. कुठे कुठे कमी पण मिळतं. पर्सनल लोनमध्ये 11%पासून 15-16%, 20-25% पण मिळतं, 30% पण जातं. त्यानंतर कार लोन पण आहेत, बिझनेस लोन पण आहेत. जे काही लोन आहेत त्या सगळ्या लोनवरती बँक काय करतं, एक पर्सेंटेज अमाऊंट वर्षाला तुमच्याकडनं चार्ज करतं. म्हणजे कसं बघा, आता तुम्ही जवळपास 10,000चं जर लोन घेतलं, तिच्यावरती तुम्हाला जर 10%ची इंटरेस्ट असेल, तर ते 10,000 तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला 10,000 रुपये पूर्ण त्या टर्म्स आणि कंडिशननुसार त्यांचे जे टेन्युअर आहे, 12 महिन्यासाठी आहे, 24 महिन्यासाठी आहे किंवा 36 महिन्यासाठी, त्यासाठी तुम्हाला पे करावं लागतं. तर तसंच तीच गोष्ट RBI कडनं हे जे बँक्स आहेत, प्रायव्हेट सेक्टरमधले बँक्स, हे यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडनं लोन घेतात. सपोर्ट त्यातली एक गोष्ट बघा, म्हणजे शॉर्ट टर्म लोनसाठी काय करतात, बँक लोन घेतलेल्या अमाऊंटवरती RBIला इंटरेस्ट पे करतात. त्यालाच काय म्हणतात, रेपो रेट. तर रेपो रेट बघा, नक्की तुम्हाला कळालं असेल की जसं आपण बँकेकडनं लोन घेतो, तसंच बँक जे की प्रायव्हेट बँक आहेत, आपण HDFC म्हणा, ICICI म्हणा, ज्या काही बँक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, प्रायव्हेट सेक्टर असू द्या, गव्हर्नमेंट, त्यांना रेपो रेट म्हणजे लोन घेण्याची गरज पडते तेव्हा ते RBI कडनं जातात. RBI त्यांना लोन देते, त्या लोनला आपण रेपो रेट म्हणतात, साध्या आणि सिंपल भाषेमध्ये. तर बघा, याच्यामध्ये कारण काय आहेत हे लोन घेण्याचे. तर पहिलं जे कारण आहे बघा, शॉर्टेज ऑफ कॅश. मार्केटमध्ये आता बघा, बँकेकडे खूप सारे कामं राहतात, त्यांना आलेल्या कस्टमरना त्यांच्या बँकेकडनं ते कॅश विड्रॉ पण करतात, लोन पण द्यावे लागतात, भरपूर काही गोष्टी कराव्या लागतात. त्यासाठी त्यांना कॅश अवेलेबल असणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये कस्टमर जर त्यांच्याकडे आला, बँकिंग हावर्समध्ये त्यांना ते पैसे द्यावे लागतात. त्यासाठी काय करते, प्रायव्हेट बँक किंवा दुसऱ्या अदर काही बँक्स आहेत, ते RBI कडनं लोन घेतात. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये बघा, आता हाय डिमांड फॉर लोन्स. म्हणजे आता काय राहतं, भरपूर वेळेस बघा मार्केटमध्ये सर्वांचं एक चालू आहे की कोणाला गाडी घ्यायची आहे, कोणाला घर घ्यायचं आहे, आणि कोणाला अजून काही गोष्टी त्यांच्या पर्सनल लोन घ्यायचं आहे, काहीतरी गोष्टी फुलफिल करायचं आहे, कोणाला मोबाईल घ्यायचा आहे, कोणाला TV घ्यायचा आहे. त्या गोष्टीसाठी लोनची डिमांड जास्त राहते. तर कस्टमर काय करतो, बँकेकडे जातो. पण बँकेकडे जेव्हा कॅश अवेलेबल नसते, तेव्हा बँक RBI कडनं हे शॉर्ट टर्म कंडिशनचं लोन घेते RBI कडनं. तिसरा पॉईंट काय याच्यामध्ये, टू मॅनेज डे टू डे ऑपरेशन्स. जसं की आपण आताच कवर केलेलं आहे, डे टू डेचं ऑपरेशन करायसाठी त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट असेल किंवा मार्केटिंग असेल किंवा काही ना काही ते दिवसभरामधले एक्सपेन्सेस असेल, त्याचा जो खर्च आहे बँकेचा, तो खर्च पूर्ण करण्यासाठी पण बँक RBI कडनं लोन घेतात. आता बघा, पुढचा मुद्दा असा आहे की व्हाय रेपो रेट इफेक्ट्स. आता जे आपण म्हणतो की मार्केटवर किंवा महागाईवर रेपो रेट कसा इफेक्ट करतो ते बघू. रेपो रेट इन्क्रीज अँड लोन्स बिकम एक्सपेन्सिव्ह. जसं की मी सांगितलं. आता बघा, सिम्पल कंडिशन लॉजिक आहे याच्यामध्ये, तुम्हाला तर कळून घ्यायचं आहे. तर लॉजिक असं आहे बघा, की तुम्ही जर आता बँकेकडे लोन घ्यायला असाल, तेव्हा तुम्हाला काय होईल, प्रत्येक वेळेस तुम्हाला अलग अलग
प्रकारे इंटरेस्ट चार्ज केला जातो तुमच्या लोनवरती. कधी तो कमी होतो, कधी जास्त होतो, पण ते कसं ठरतं त्यालाच आपण काय म्हणतो की की बघा, जसं मार्केटमध्ये RBIचं रेट वाढतो, जेव्हा बँकेला कर्जाची गरज पडली तेव्हा काय करते बँक, RBIकडनं लोन घेते ना, तसं त्यांचा जर रेट वाढला तर त्यावेळेस आपण जे घेतो जे लोन आहे त्याच्यावर पण काय इंटरेस्ट जास्त राहतो. आणि ज्या वेळेस रेपो रेट कमी होतो त्यावेळेस आपल्याला पण कर्जामध्ये सूट मिळते आणि आपल्याला पण काय होतं, इंटरेस्ट कमी भरावा लागतो बँकेकडे. तर बघा, आता सिम्पल गोष्ट मी सांगतो. आताचा जो करंटचा जो रेपो रेट आहे तो किती आहे, 5.25 म्हणजे 5.25. त्या रिगार्डिंग जर कोणत्या बँकेने RBIकडनं 100 करोड जरी घेतले असेल तर तिच्यावरती काय करणार, त्या बँका RBIला 5.25% त्यांना इंटरेस्ट पे करणार. कोणाला, RBIला. आणि त्यांनी जे बॅलन्स घेतलेलं आहे त्याचा बॅलन्स त्याच्यावर यूज करणार लोकांना लोन द्यायला. परत बँकेचं काय करते, RBIकडनं लोन घेतलं, त्यांच्याकडे आलं, ते तिथं पुढं डिस्ट्रीब्यूट करणार. म्हणजे त्याच्यामधला जो गॅप आहे तिथं मग होम लोन 7-8% चालू होतं, 2% बँकेला प्रॉफिट राहतो. त्याच्यानंतर पर्सनल लोन आहेत, सेक्युर्ड लोन आहे, अनसेक्युर्ड लोन आहे, त्याच्यामध्ये कॅटेगरीज वगैरे राहते. ज्याच्यामध्ये बिझनेस लोन आहे, त्या कॅटेगरीनुसार बँक काय करते, कस्टमरला ते लोन प्रोव्हाइड करत असतं. तर नक्कीच तुम्हाला हे कळालं असेल. ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय बघा, ज्या वेळेस इंटरेस्ट रेट वाढतो त्यावेळेस एक कारण बाहेर येतं की महागाई वाढली. आता रेपो रेट वाढला म्हणजे काय होतो, इंटरेस्ट रेट वाढला म्हणजे लोकांपाशी ऑलरेडी पैसे असतात, त्यांनी बँकेकडनं पैसे घेतात. लोक ज्यावेळेस स्वस्त भेटले तेव्हा आपल्याला पैसे म्हणजे सर्वांनाच काय असतं की प्रत्येकाला जर पैसे मिळाले तर ते घ्यायचे आणि ते खर्च करून टाकायचे. तर भरपूर ठिकाणी अशा ठिकाणी काय करतात, लोक जास्त पैसे घ्यायला सुरुवात करतात आणि नको त्या गोष्टीमध्ये खर्च करायला सुरुवात करतात. जेणेकरून काय होतं, मार्केटमध्ये मग इन्फ्लेशन वाढतं. इन्फ्लेशन म्हणजे काही महागाई वाढते. आणि जसा आपल्याला इंटरेस्ट रेट कमी होतो त्यावेळेस महागाईही वाढते. आणि ज्यावेळेस ही इंटरेस्ट रेट वाढतो त्यावेळेस मार्केटमध्ये महागाई कमी होते. तर आय होप सो तुम्हाला नेमका रेपो रेट कळाला असेल, त्यालाच इंटरेस्ट रेट असं पण म्हणतात, आणि तो कसा वर्क करतो ते पण कळालं असेल. तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुमच्या जे काही सजेशन असेल किंवा काही गोष्टी असेल त्या कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कुठपर्यंत आवडला त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.